भरपूर वाटी आहे सगळ्यांना जीव लागला चान्स तो उनका सपना साकार हम आज करने जा रहे हैं और मैं अभी मोरे साहब को मैं विनती करता हूँ वो सरनाथ पाठवतो आमच्या सिस्टर कन्फ्रेंटने काही कामाला दुसरे लावले Anil, come. Big loss. And if they fell down on somebody, person, then again it's a huge loss. Sling of that material. So if that crane these are higher standards. Yeah. There is no limitation on washing cycles. कि 50 wash के बाद 60 wash के बाद वो chlorine हो जाएगा. There are certain emergency situation जहाँ पर वो एंटी पे काम करना पड़ता है. This is tested at 10,000 watt and certified for working in 1,000. That's the beauty about it. These are all lines. This looks like an ordinary spindle. This looks like an ordinary spindle. Mr. Manish Kothari, Director of Industrial Safety and ये फुल बॉडी हार्नेस है। ये बेल्ट ये लेडर चढ़ने के लिए स्पेशल एप्लीकेशन जैसे कि जो काम होता है उस हिसाब से हार्नेस होता है। अब ये बेल्ट कैसे पहना जाता है वो आपको मैं बताता हूँ। सबसे पहले जो उनका हाथ देखो, पहले सबको लेडर जैसे आप बेल्ट को ऐसा पकड़ोगे बेल्ट अपने आप शेप में आ जाता है। ये पीछे बैक साइड है, इसका पीछे बैक साइड है। इससे ये पकड़ने से क्या होगा, बेल्ट पूरा लूज हो जाता है। आपको पता चल जाता है कि पाँव में कौन सा स्ट्रिप आएगा और शोल्डर पे कितना कौन सा स्ट्रिप आएगा। अभी आपको पहन के दिखाएगा। जैसे हम लोग शर्ट डालते हैं ऐसे ऐसे बेल्ट को डाला, ठीक है। ये जो रिंग है डी रिंग, ये रिंग का दो मीनिंग है। एक फॉल अरेस्टर के लिए यूज़ होता है और एक रेस्क्यू डिवाइस के लिए यूज़ होता है। कोई हाइट पे अगर कोई आदमी विक्टिम हो जाता है उसको कैसे नीचे उतारा जाता है, इससे भी आप उसको नीचे उतार सकते हो। ये बेल्ट बॉडी के हिसाब से एडजस्टेबल है। ये स्ट्रिप भी एडजस्टेबल है, इधर भी एडजस्टेबल है, ठीक है। और ये डी रिंग भी एडजस्टेबल है। अब ये हार्नेस में दो डी रिंग है। एक डी रिंग है वो क्लाइंब करने के लिए है और एक डी रिंग है वो फॉल प्रोटेक्शन के लिए है। अब ये बंदा फॉल अरेस्टर करके लेडर को चढ़ेगा ऊपर। एक पाव का स्ट्रेप्स है जिससे ये भी हार्नेस एडजस्टेबल है। नॉर्मली क्या है, उन लोग हार्नेस पहनते हैं तो उसको एडजस्ट करना और एडजस्ट करने के बाद क्या करना चाहिए वो उनको एक सिखाना पड़ता है। जैसे दो हाथ है, ऑलवेज क्या होता है, ये दो हाथ अंदर डाल के देखना चाहिए। अगर ये हाथ घुसता नहीं है मतलब ये बहुत टाइट है तो वर्किंग के टाइम उसको यहाँ लगेगा।
अगर ये एकदम लूज़ है तो भी उसको लगेगा, मतलब ये 2 हाथ ईजी ऐसा जाना चाहिए अंदर और ईजी ऐसा बाहर आना चाहिए, मतलब ये इसका बॉडी का मूवमेंट में प्रॉपर रहता है वो। ये लाइफ लाइन है, लाइफ लाइन का डी रिंग बोलते हैं इसको। ये बंदे जब भी कोई भी बंदा हार्नेस पहनता है तो उसको कभी भी ये एंकरेज ऐसा वो अपने हाथ से पकड़ना चाहिए, नहीं तो ये कोई यहाँ होता है तो ये आदमी यहाँ से ये नहीं पकड़ पाएगा। तो ये दिस इज़ द राइट सिस्टम, ये बेल्ट ऐसा पहना जाता है। बैठ के देखना है कंफर्ट है कि नहीं, ठीक है। ये डबल लाइफ लाइन है, ये हमेशा हार्नेस को डबल लाइफ लाइन लगाई जाती है, क्योंकि जो बंदा कहीं भी काम करता है अगर एक हाइट के ऊपर एक एंकरेज निकालता है तो वो दूसरा एंकरेज परमानेंट रहता है उधर, फिर वो आगे काम करके दूसरा एंकरेज लगा के दूसरा एंकरेज निकालता है ऐसा। अब ये इसे अपने आप लगाया, दूसरे आदमी की ज़रूरत नहीं है इसको, ये खुद लगा सकता है सब। अगर हार्नेस से प्रॉपर नहीं पहना होगा तो ऐसा ऐसा करेगा पीछे और वो लगा नहीं पाएगा। ये स्कैफोल्डिंग हुक है, वो ऊपर जाके हुक करने के लिए। दिस इज़ फॉल अरेस्टर, ये लेडर में चढ़ने के लिए, जो मैं आपको भी लेडर दिखाऊंगा। वर्टिकल हाइट में अप टू 200 मीटर आप चढ़ के जा सकते हैं, इसके साथ आपको दिखा सकता हूँ। अब ये देखो कैसे जाएगा, देखो आप, ये ऐसा गया ऊपर। अगर ये उन्होंने गलत डाला है तो ये अंदर जाएगा नहीं, वापस निकाल, उल्टा कर, ये आपका उल्टा जाएगा नहीं। मतलब कोई भी बंदे ने अगर डाला है तो वो प्रॉपर है, मतलब या ऐसा अंदर डाला जाता है। फिर इसका जो क्लाइंबिंग, ये दिस इज द क्लाइंबिंग हार्नेस, इसे डी रिंग में लगाया तो अपने आप को पुल करके ही विल क्लाइंब नाउ। अब ये ऊपर चढ़ रहा है, अब ये रुक गया है बीच में। अगर उसका 2 हाथ छूट रहा है तो बच जाएगा ऐसा, थोड़ा 2 पैर छोड़ दे। सब ये फॉल्स हो गया, ये फॉल्स हो गया तो ये लेडर पे आदमी अटक गया, ही सेफ। फिर उसको खुद ऐसा करके, और इसका फॉल्स जो है 50 to 55 mm है, मतलब आदमी का 55 mm तक फॉल्स होता है। अगर गिरा तो 2 इंच तक उसका गैप से फॉल्स होगा, ज़्यादा फॉल्स नहीं होता है वो। अब वो अभी उसको कोई प्लेटफॉर्म पे जाना है तो पहले वो क्या करेगा, पीछे का अपना जो ये जो स्कैफोल्डिंग हुक है वो दोनों लगा देगा, बाद में वो फॉल अरेस्टर निकालेगा, फॉल अरेस्टर का जो कैराबिनर वो निकालेगा, फिर वो क्रॉस करके जाएगा उस प्लेटफॉर्म पर। अगर ये फॉल अरेस्टर निकालने के बाद गिरा तो 2 हार्नेस है, 2 लेंडियार उसे लगाया, फिर सेफ। ये सिटिंग हार्नेस है, ये हार्नेस पहनने से आदमी जो ऊपर से काम करेगा किधर भी बैठ के, तो एटलीस्ट 2 आवर्स ही कैन सीट एंड वर्क, वो बैठ के काम कर सकता है। अब ये पहनने के बाद आपको बताता हूँ उसका क्या क्या है, एक जो अटैचमेंट है उसका फंक्शन क्या है। ये बेल्ट में 2 स्ट्रिप यहाँ आती है, 1 स्ट्रिप यहाँ आती है, शोल्डर्स होती है, और इन शॉर्ट पूरा बेल्ट एडजस्टेबल है। स्पेशल ये बेल्ट मेंटेनेंस जॉब है आपका, यहाँ कहीं फसाड क्लीनिंग है, विंडो क्लीनिंग है, उस जगह ये काम आता है। ये जो रिग है इससे वो डिसेंड होगा आदमी, जो मैं आपको ऊपर जाके दिखाऊंगा। अभी ऊपर ये बेल्ट पहन के जाएगा, ये बेल्ट कैसे कैसे यूज़ होता है मैं आपको बताऊंगा। और इसमें फॉल अरेस्टर लग जाएगा, सेकंड लाइफ लाइन। ये जो भी अटैचमेंट कर रहा है उसको स्पेरो बोलते हैं। अब ये जो स्पेरो है ऊपर जो उसे लगाया, वो जो मैंने बताया आपको, वो डी रिंग में लगाएगा, बीच बीच वाला में। उसका एक डिसेंडर यहाँ रहेगा, एक इसका सेकंड लाइफ लाइन यहाँ रहेगा, जो भी वो लगा रहा है।
ब्लैक रोप में जो उसको डिसेंडर है वो, और दूसरा जो रोप है वो फॉल अरेस्टर है। जो ऑरेंज कलर का रोप दिख रहा है वो फॉल अरेस्टर सिस्टम है। अगर ये डिसेंडर से कुछ अगर होता है तो वो रोप से आदमी बच जाएगा, सेकंड लाइफ लाइन है वो। ये डिसेंडर से कहीं भी स्टॉप हो सकता है, अगर उसको वापस एफसिलिंग जाना है तो ऊपर भी जा सकता है उससे। वो ऊपर एडजस्ट कर रहा है अपने आप को, सब लगा रहा है इक्विपमेंट, वो दोनों हाथ छोड़ के लगा रहा है, बट वो फॉल्स नहीं हो रहा है। वो डिसेंडर पे पूरा सेफ है, दूसरा फॉल अरेस्टर भी साथ में है, तो कभी फॉल्स नहीं होगा। अभी एसेंड हो रहा है, अभी पहले डिसेंड हुआ था, अभी वो एसेंड हो रहा है, वो ऊपर जा रहा है। अभी ही कैन गो अप, वो ऊपर जा सकता है। अब उसने एसेंडर निकाल दिया, मतलब वो उसको नीचे आना है, उसको ऊपर नहीं आना है अभी, अब वो नीचे आएगा। अगर दोनों हाथ छोड़ दिया उसे, ये छोड़ दिया तो सेफ, गिरेगा नहीं वो। नमस्कार। कारखान्यामध्ये सुरक्षितपणे काम करावे आणि सुरक्षा नियमाचं पालन करावे आणि विविध कायद्याच्या सुरक्षा कायद्यांचं पालन होईल या दृष्टिकोनातून आमचं हे संचालनालय वारंवार सूचना देत असतं। आमचे अधिकारी त्या ठिकाणी जाऊन अपघाताची चौकशी करतात आणि असे अपघात पुन्हा घडू नये यासाठी सुरक्षात्मक काय उपाययोजना करायच्या याच्या सूचना देतात। आता कारखान्याचे निरीक्षण करताना बरेच वेळा असं निदर्शनास आलेलं आहे की असे बरेचसे अपघात आहे ते केवळ सुरक्षा साधनं न वापरल्यामुळे झालेली आहे। जर का कामगारांनी त्या कामाला लागणारे योग्य ते सुरक्षा उपकरणं वापरली असती तर ते अपघात घडले नसते। तर आपण जर या वैयक्तिक सुरक्षा साधनाकडे विशेष लक्ष देऊ शकलो तर आपण बहुतांशी अपघात टाळू शकतो। आणि या दृष्टिकोनातून या वैयक्तिक सुरक्षा साधनांचा लोकांना मार्गदर्शन व्हावं। ही सुरक्षा साधने कशा स्वरूपाची आहे, कोणत्या कारणाच्या वेळेस ही वापरायची असतात, ही कशी वापरायची असतात याचं पूर्ण ज्ञान व्हावं यासाठी एक प्रदर्शनी आज नाशिक या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। एवढंच नाही तर काही स्वरूपाचे अपघात कसे टाळावे याबाबत चर्चासत्रसुद्धा या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आम्ही जेव्हा कारखान्याच्या अपघातांचं विश्लेषण केलं तेव्हा आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे की बहुतांशी जास्त प्रमाणातले अपघात आहे ते उंचावरून पडून झाल्यामुळे होतात। तर या जर का वरून होणाऱ्या अपघाताचं जर आपण टाळू शकलो तर आपण बऱ्याच प्रमाणे अपघाताचं जी संख्या या कारखान्यामध्ये होते आहे ती कमी करता येणं शक्य होईल। आणि याच दृष्टिकोनातून उंचावर काम करताना काय सुरक्षा घ्यायची आहे, कोणत्या सुरक्षा उपकरणांची चा वापर करायचा आहे याचं प्रात्यक्षिकसुद्धा या ठिकाणी कारखानदारांच्या आणि कामगारांच्या साठी आयोजित करण्यात आलेलं आहे। या प्रदर्शनाला भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि या सगळ्यांच्या समोर याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेले आहे। औद्योगिक उपकरणांची जी प्रदर्शनी आहे ती नाशिककरांना आज दिवसभर उपलब्ध आहे। पण अशा प्रकारची उपकरणांची गॅलरी किंवा या प्रकारचं माहिती नियमित स्वरूपात सगळ्यांना मिळावी यासाठी आम्ही नाशिक या ठिकाणी एक वैयक्तिक सुरक्षा साधनाची पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट याची एक गॅलरी आज या ठिकाणी उभारणी करून त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। तर आता आमच्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक कारखानदारांना, प्रत्येक कामगारांना या वैयक्तिक सुरक्षा साधनांची माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे। ते कोणत्या अवयवासाठी असतात, ते कशा प्रकारे उपयोग करायचा आहे या सगळ्याची माहिती त्यांना त्या ठिकाणी नियमितपणे मिळणार आहे। आता या मागचा उद्देश हाच की कामगारांनाही वैयक्तिक उपकरणे कशी वापरायची आणि कारखानदारांचा सुद्धा कोणत्या स्वरूपाची वैयक्तिक साधने कामगारांना द्यायची आहे याची माहिती या ठिकाणी मिळणार आहे। या मागचा उद्देश हाच की अपघाताचं जे संख्या आहे ती कमीत कमी करण्याचा आमचा मनोदय आहे। आणि आमचा यासाठीच आम्ही अशा प्रकारची गॅलरी आमच्या इतर कार्यालयातसुद्धा उभारणी करणार आहोत। यामागे आमचा एवढाच एक उद्देश आहे की अपघाताचं जे
संख्या आहे ती 0 या ठिकाणी आणायची. 0 ॲक्सिडेंट हे आमचं गोल आहे आणि ते अचीव करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मागील अपघातांच्या एकंदरून आम्ही जेव्हा विश्लेषण केलं तेव्हा मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उंचावरून पडणारे अपघात जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळे आम्ही आता या अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी विशेष प्रयत्नशील आहोत. आम्ही फोकस या उंचावरून पडणाऱ्या अपघातांच्या संदर्भात करतो आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या सूचना मी माझ्या सगळ्या विभागीय अधिकाऱ्यांना एक बैठकीमध्ये दिलेल्या आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी उंचावर सुरक्षितपणे काम कसं करायचं याचं प्रात्यक्षिक नाशिक या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. यामागचा आमचा उद्देश 0 अपघात, 0 गोल अपघाताचं गोल करायचं हा आमचं ध्येय आहे. आमचे हे सगळे प्रयत्न केवळ अपघाताची संख्या कमीत कमी नाही तर 0 असे करण्याचा आमचा मनोदय आहे. कारखान्यात जेव्हा अपघात होतो तेव्हा त्याचं आम्ही जेव्हा विश्लेषण केलं तर आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की बहुतांशी जे अपघात आहे हे नियमित कामाच्या स्वरूपात झालेले नसतात, तर कुठल्या टेम्पररी किंवा तात्पुरत्या स्वरूपाची जी कामं असतात त्यासाठी बाहेरचे जे कामगार बोलवण्यात येतात त्यावेळेस त्यांनाही अपघात झालेले आहेत. याचं कारण असं की बाहेरून जे कामगार आतमध्ये कामाला येतात त्यांना कारखान्यात कुठल्या प्रकारची सुरक्षा हे पाळायची आहे, कशा प्रकारे काम करायचं याचं काहीही माहिती नसते किंवा कारखानदार बरेच वेळा बाहेरून लावलेल्या कामगारांच्या संदर्भात सुरक्षा नियमांचं पालन ते करतात की नाही यांच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होत असतं. त्यामुळे प्रत्येक कारखानदारांनी जर अशा प्रकारचे कोणतेही काम जे बाहेरून येणाऱ्या कामगारांकडून करायचे असतील ते काम करताना त्यांना सुरक्षा विषयाची सगळं माहिती देणे, एवढंच नाही तर त्यांना ज्या कामावर लावायचं आहे त्या कामाला आवश्यक असलेले सुरक्षा साधने त्यांना पुरवायची आहे. एवढंच नाही तर ते काम व्यवस्थित करत आहे की नाही यासाठी त्या कामावर एका तज्ज्ञ माणसाचं सुपरविजनसुद्धा त्यांनी ठेवायला पाहिजे. जर का अशा प्रकारची खबरदारी प्रत्येक कारखानदार घेईल तर या प्रकारचे अपघात निश्चितपणे आपल्याला टाळता येईल. जय सुरक्षा। मेरा डिपार्टमेंट का नाम है औद्योगिक सुरक्षा एवं आरोग्य। ये महाराष्ट्र गवर्नमेंट का डिपार्टमेंट है, लेबर डिपार्टमेंट के अंदर काम करता है। मेरे डिपार्टमेंट का जो काम है ये कारखाने अधिनियम 1948 का एनफोर्समेंट करना। इसके तहत हम लोग जो कारखाने रहते, कारखाने के जो कामगार काम करते हैं उनकी सुरक्षा देखना हमारा मुख्य कर्तव्य है। 22 जुलाई 2013 में जब मैं नासिक विभाग का मैंने जब चार्ज लिया एज ए जॉइंट डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी एंड हेल्थ, उस समय मैंने यहाँ पर देखा कि यहाँ पर जो अपघात जो होते हैं वो इंजीनियरिंग जो फैक्ट्रीज़ है यहाँ पर उसमें बहुत ज़्यादा अपघात होते हैं और कारखानदारों में उसके बारे में जागरूकता बहुत कम थी। इसलिए मैं और मेरी टीम मिस्टर गोरे, मिस्टर दहीफड़े, मिसेस आड़े और मिस्टर PL पाटिल इनको साथ में लेकर मैंने एक जो हमारी डिपार्टमेंट की जो पुरानी जो संकल्पना है जो मिस्टर VS मोरे साहब ने जो हमको बताई गई है उस संकल्पना का नाम है म्यूचुअल एड और रिस्पांस ग्रुप। इसका मतलब है कि एक दूसरे को सहायता करना। एक दूसरे फैक्ट्री को आजू बाजू में फैक्ट्री रहकर भी एक दूसरे को मदद नहीं करती, लेकिन हमारे डिपार्टमेंट के माध्यम से हमने ये जो संकल्पना है लोगों के दिल में उतारने का हमने तय कर लिया। और उसके बाद में मैंने ये नासिक ज़िले में मैंने मार्ग की स्थापना कर दी। मार्ग मतलब म्यूचुअल एड रिस्पांस ग्रुप। नासिक ज़िले में मैं आने के बाद हमारे लोगों के मेरे जो ऑफिसर हैं उनके सहयोग से निम्न 6 मार्ग मैंने स्थापित किए। पहला मार्ग है इगतपुरी तालुका, दूसरा मार्ग है अंबड़ सातपुर मतलब नासिक तालुका, तीसरा मार्ग है सिन्नर तालुका, चौथा मार्ग है दिंडोरी तालुका और 5वां मार्ग है मनमाड़ शहर। और छठा मार्ग फिर बाद में हमने स्थापित किया कि जो गवर्नमेंट ओन फैक्ट्रीज है जैसे नासिक महानगर पालिका है, उनके जो वाटर ट्रीटमेंट प्लांट है, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड है, इंडिया सिक्योरिटी प्रेस, करेंसी नोट प्रेस, नासिक थर्मल पावर स्टेशन, जो सरकार के जो मलकियत की जो कारखाने रहते
उनके लिए हमने अलग से मार्ग स्थापित किया। ऐसे 6 म्यूचुअल एड रिस्पांस ग्रुप इस नासिक ज़िले में स्थापित हुए। इस 6 म्यूचुअल एड ग्रुप के अलग अलग उसके चेयरमैन हैं, उसके ऊपर एक कोर टीम हमने बनाई। और इसका हमको ऐसा फ़ायदा हुआ कि हमारे डिपार्टमेंट की जो सोच है, कि हमारे एनफोर्समेंट करने के समय हमको जब देखा जाता है कि छोटी छोटी बातों की वजह से लोगों को, कामगारों को अपनी जान गंवानी पड़ती है, वो जान किसी को गंवानी ना पड़े, इसलिए हमने ये मार का फ़ायदा लेने का हमने सोच लिया। और मेरे जो सहयोगी है वो काम में जुट गए। फिर हम लोगों ने पहले ये तय कर लिया कि जो मॉक ड्रिल है उसको बोलते हैं सिमुलेशन एक्सरसाइज या रंगीत तालीम, वो हमने कारखाने में लेने का शुरू कर दिया। वो रंगीत तालीम में बाकी वो ग्रुप में जितने जो ग्रुप मेंबर्स हैं वो एक कारखाने में जाके, जहाँ पर मॉक ड्रिल है वहाँ जाके वो मॉक ड्रिल ऑब्ज़र्व करते हैं। और ऑब्ज़र्व करने के बाद वहाँ पर जो उनको सजेशन देकर, वहाँ पर जो मॉक ड्रिल में जो कमियाँ मालूम हुई है, कमियाँ मालूम करने के बाद में वो कारखानदारों को हम ऐसे बताया जाता है कि दूसरे समय जो मॉक ड्रिल होने वाले है वहाँ पर वो उनका कॉम्प्लायंस दे दे। और हमने ऐसा करते 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 हमने सिल्वर जुबली क्रॉस कर ली मॉक ड्रिल की। और जो लास्ट मॉक ड्रिल जो हुई है नासिक महानगर पालिका के सीवेज ट्रीटमेंट प्लांट, जहाँ पर क्लोरीन नाम का जो खतरनाक वायु का इस्तेमाल किया जाता है, वो वहाँ पर हमने मॉक ड्रिल की। और वो महानगर पालिका कारखाना होते हुए भी वो मॉक ड्रिल बहुत सक्सेस रही। और उन लोगों के सरकारी कारखाने में जो काम करने वाले जो लोग हैं, जो सुपरवाइज़र है, जो कामगार है, उनमें सुरक्षा की जागृति शुरू हो गई। मैंने देखा कि ये नासिक शहर एक इंजीनियरिंग हब है, क्योंकि यहाँ पर महिंद्रा एंड महिंद्रा नाम का जो बड़ा कारखाना है, उनके जो वेंडर्स है वहाँ पर पावर प्रेस का बहुत इस्तेमाल होता है। और पावर प्रेस एक ऐसी मशीन है, उसमें कामगारों के हाथ उंगलियां जाने का बहुत चांस रहता है। और मैंने जब पीछे देखा कि यहाँ पर काफ़ी एक्सीडेंट होते हैं और वो पावर प्रेस सेफ्टी का एक जागरूकता वर्करों में, सुपरवाइज़रों में, मालिकों में लाने की ज़रूरत है। वापस मैंने मार्ग ये जो ग्रुप जो बनाए उनको उपयोग करके मैंने पावर प्रेस सेफ्टी एंड मशीन सेफ्टी के ऊपर एक हमने सेमिनार लिया। धीरे धीरे ऐसा देखा गया, और हमारे डिपार्टमेंट का जो एक्सीडेंट का जो इतिहास है, वो इतिहास में ऐसा देखा जाता है कि जो कारखानों में जो अपघात जो होते हैं, वो अपघातों की जो मुख्य वजह है वो जो व्यक्तिगत सुरक्षा साधन मतलब पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स, इसका इस्तेमाल ना करना, या व्यक्तिगत सुरक्षा साधन रहते हुए भी उसका सही इस्तेमाल ना करना। फिर हमने ये देखा कि क्यों न इसके ऊपर एक सेमिनार लिया जाए। ये बात मैंने हमारे जो डायरेक्टर है मिस्टर VS मोरे, जो महाराष्ट्र राज्य के डायरेक्टर हैं, संचालक हैं, उनसे मैंने ये बात की। और उनका भी एक सपना था कि ऐसा एक सेमिनार कहीं ना कहीं हो जाए। तो सेफ्टी अप्लायंसेज मैन्युफैक्चरर एसोसिएशन के माध्यम से हमने नासिक शहर में एक पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स का सेमिनार कब एग्जीबिशन लेने का हमने तय कर लिया। वैयक्तिक सुरक्षा साधन मतलब पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स एक ऐसा एक साधन है, अगर हम इतिहास में जब हम पीछे चले जाते हैं, हज़ारों साल पीछे हम जब चले जाते हैं, तो पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स के ऊपर ही जो लड़ाइयाँ लड़ी गई, जो इतिहास हमारा बना, ये पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स के ऊपर ही है। अगर हम महाभारत में चले जाते हैं तो महाभारत में आपको पता है कि कर्ण जब पैदा हुआ था तो कर्ण के साथ में पैदा होते समय ही उसको कवच और कुंडल नाम के व्यक्तिगत सुरक्षा साधन मतलब पर्सनल प्रोटेक्टिव उसको मिले। इसका मतलब उसको
कोई भी लड़ाई में हराना मुश्किल था कोई भी योद्धा के लिए। जब इंद्र का जो लड़का था अर्जुन, उसने देखा कि ये महाभारत युद्ध में मेरा लड़का तो कर्ण से हारने वाला है, तो उसने सोचा कि ये जो इसके कर्ण के जो वैयक्तिक सुरक्षा साधन है उसको छीना जाए। और इंद्र को ये भी मालूम था कि जो कर्ण है बहुत बड़ा दानशूर है, और ये दानशूर करने का वो वही उसका वीकनेस का फ़ायदा उठाकर जो इंद्र है, जो इंद्र भगवान है, उसने याचक का रूप ले लिया और वो कर्ण के सामने दान मांगने के लिए चला गया। जब उसने उसको दान मांगा तो कर्ण ने उनको बोला कि बोलो आपको क्या चाहिए। बोले मुझे आपके कवच कुंडल चाहिए, मतलब कवच मतलब आपके पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट चाहिए, आपके व्यक्तिगत सुरक्षा साधन चाहिए। कर्ण तो दानशूर था, उसने उसके अपने जो पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स है वो उसने दे दिए, और व्यक्तिगत सुरक्षा साधन जब उसके शरीर के ऊपर नहीं हुए तो उसकी महाभारत युद्ध में उसकी मृत्यु हो गई। इसका मतलब ये होता है व्यक्तिगत सुरक्षा साधन अगर नहीं पहने तो भी मृत्यु होती है, अगर व्यक्तिगत सुरक्षा साधन किसी ने निकाल के लिए तो भी मृत्यु होती है। ये बहुत बड़ी बात है। मैंने यही बात हमारे जो नासिक विभाग के जो कारखानदार है उनको मैंने जब आज 7/2/2014 जो हमारा जो पर्सनल प्रोटेक्शन का जो सेमिनार और जो एग्जीबिशन हुआ उनको मैंने जो बात समझाई तो उनको ये बात समझ में है। इस सेमिनार में बड़े बड़े कारखाने के डायरेक्टर्स, उसके भोगवटादार, उसके व्यवस्थापक, उसके जनरल मैनेजर्स, उसके सेफ्टी सुपरवाइजर्स, वर्कर्स उतने आए थे। उन लोगों को हमने व्यक्तिगत सुरक्षा साधन का महत्व उनको पहचान दिया, बता दिया और उनको बताया कि अगर आप आपके वर्करों को, क्योंकि ये कारखाने अधिनियम में ये ऑक्युपायर की मतलब मालिक की ये जो पूर्णता जवाबदारी है कि वो उनकी कामगारों की पूर्णता सुरक्षा की जाए। इसके तहत ये जो आज का जो हमने जो सेमिनार लिया वो इतना सक्सेसफुल हुआ। हमने सोचा था कि उसमें सिर्फ 150 लोग आ जाएंगे, लेकिन हमने देखा कि करीबन 4 जिले से करीबन 300 लोगों ने उसमें पार्टिसिपेट किया और करीबन 1000-2000 वर्करों ने ये जो एग्जीबिशन जो लगाया था एग्जीबिशन का उसमें फ़ायदा उठाया। मुझे ऐसा लगता है कि ये जो अवेयरनेस की जो लहर चल पड़ी है हमारे ऑफिस के माध्यम से और मेरे ऑफिसर के सहयोग से और साथ में जो म्यूचुअल एड रिस्पांस ग्रुप के जो अलग अलग कारखानों के जो प्रतिनिधि है उनके सहयोग से ये जो जागरूकता की जो लहर चल पड़ी है, वो लहर चल पड़ने से जो हमारे डिपार्टमेंट का जो ध्येय है शून्य अपघात, वो हमारा ध्येय सक्सेस का होना, मुझे लगता है वो फ्यूचर में मुझे कोई उसमें दिक्कत नहीं आएगी। जो आज 7/2/2014 में जो वैयक्तिक सुरक्षा साधन का एग्जीबिशन कम सेमिनार जो लिया वो सिर्फ एक दिन का सेमिनार था। उस सेमिनार में जैसा मैंने पहले बताया कि काफ़ी लोगों ने उसका फ़ायदा उठाया, लेकिन वो एक ही दिन का सेमिनार होने की वजह से लोग उसको बाद में भूल जाएंगे। ये बात हमने सोचकर आज ही सुबह हमारे डिपार्टमेंट के जो निदेशक है माननीय श्री VS मोरे साहब महाराष्ट्र राज्य के, उनके हाथ से हमने एक मेरे ऑफिस में मतलब सह निदेशक औद्योगिक सुरक्षा एवं आरोग्य नासिक विभाग नासिक ब्लॉक नंबर 13 3rd फ्लोर उद्योग भवन ITI चौक सातपुर नासिक में मैंने एक वैयक्तिक सुरक्षा साधन की परमानेंट गैलरी हमने यहाँ पर बनाई है, प्रस्तापित की है और उसका जो उद्घाटन है वो सब जो लोग जो आने वाले हैं उनको देखने के लिए माननीय श्री मोरे साहब के कर कमलों से उसका हमने उद्घाटन किया और वो लोगों के लिए उसका हमने उसको पेश कर दिया। अभी वो जो परमानेंट जो गैलरी है उसमें जो वैयक्तिक सुरक्षा साधन, जान बचाने के लिए साधन, उसमें सब हमने अभी लगा के रखे हैं। हमारे ऑफिस में आने वाला हर कामगार, हर मालिक, हर सुपरवाइज़र और कोई भी विजिटर या कोई भी आगंतुक यहाँ पर आता है वो हमारे जो वैयक्तिक सुरक्षा साधन का जो गैलरी है उसका वो उसको देखकर वो उसका अपने कारखानों में इस्तेमाल कर वो अपने वहाँ पर जो कामगार है उनकी जान बचाने में,
शायद हम लोग कामयाब हो जाएंगे, ऐसा मेरा मानना है। और मेरे जो ऑफिसर की जो टीम है, ऑफिसर की टीम उसको इतनी ये कार्यक्रम से उसमें इतना चैतन्य भरा है कि मुझे लगता है कि वो भविष्य में उनके चार्ज में जो भी कारखाने हैं वहाँ पर वो भी शून्य अपघात का जो डिपार्टमेंट का जो ध्येय है, हमारा जो मिशन है, वो मिशन में मेरी टीम, मेरे अफसर ये उसको मुझे सहयोग देंगे, ऐसी मेरी अपेक्षा है। औद्योगिक सुरक्षा एवं आरोग्य महाराष्ट्र राज्य, ये जो हमारा जो डिपार्टमेंट है, इसका जो हमारा जो मिशन है वो है ज़ीरो एक्सीडेंट इन द फैक्ट्रीज़। ये ज़ीरो एक्सीडेंट साकार करने के लिए मेरी जो टीम है, मेरे जो हीरो है, ज़ीरो एक्सीडेंट की जो हीरो है, मेरे हीरो को मैं बुलाना चाहता हूँ। हमारे पहले हीरो है मिस्टर देवीदास गोरे, डेप्यूटी डायरेक्टर, प्लीज़ कम। हमारे दूसरे हीरो है मिस्टर राम दहीपड़े, डेप्यूटी डायरेक्टर, प्लीज़ कम। हमारे तीसरे हीरो है मिस्टर PL पाटिल, असिस्टेंट डायरेक्टर। और हमारी तीसरी जो सहयोगी है मिसेस आड़े, डेप्यूटी डायरेक्टर। इन सब के सहयोग के माध्यम से मैं पूरे नासिक रीजन में ज़ीरो एक्सीडेंट करने का जो हमारे जो संचालक है औद्योगिक सुरक्षा एवं आरोग्य के महाराष्ट्र राज्य के श्री VS विलास मोरे, उनका सपना हम सब मिलकर वो साकार करने वाले हैं। और उसके तहत हमने ये जो पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट से व्यक्तिगत सुरक्षा साधन, उसके परमानेंट गैलरी का मेरे ऑफिस में उसका उद्घाटन किया उनके कर कमलों से। साथ में पूरा दिन वहाँ पर पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट के ऊपर एक बहुत बड़ा सेमिनार और उसके ऊपर एक लाइव डेमो भी किया। और साथ में जो पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स और फॉल फ्रॉम हाइट, इसके ऊपर हमने एक जो सेमिनार किया। और सेमिनार के माध्यम से ये जो ज्ञान है, जो सेफ्टी का जो ज्ञान है, वो लोगों में बांटना, ये मेरे डिपार्टमेंट का काम है। जाते जाते मैं यही कहूँगा कि सरस्वती के दरबार में एक अनोखी बात, सरस्वती के दरबार में एक अनोखी बात, जो जो खर्चे त्यों त्यों बढ़े। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सुरक्षा। थैंक यू। नमस्कार, मी देवीदास गोरे, उपसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य नाशिक। मी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य या कार्यालयामध्ये 1992मध्ये औरंगाबादमध्ये रुजू झालो। त्यानंतर औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई या ठिकाणी काम केलं। जुलै 2010मध्ये माझी नाशिक येथे बदली झाली। नाशिकमध्ये बदली झाल्यानंतर असं लक्षात आलं की नाशिक हे इंडस्ट्रियल हब, स्पेशली ऑटोमोबाईल क्षेत्रातलं आहे आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा कारखान्यामध्ये ह्या पॉवर प्रेसेस वापरल्या जातात। त्या अनुषंगाने असणारी विविध मशिनरी वापरली जाते। विशेषतः तेव्हा बराचसा माझा कालावधी जो आहे हा ॲक्सिडेंट चौकशी करण्यामध्ये जायचा आणि हा ॲक्सिडेंट चौकशी करत असताना ऑफिसचं इतर बरंचसं काम जे आहे ते प्रलंबित राहायचं। तेव्हा आम्ही असं विचार केला की आपल्याला इतर कामं जर करावायची असतील तर प्रथमतः आपण ॲक्सिडेंट कसे कमी होतील या संदर्भात आपण विचार करायला पाहिजे। सुदैवानं जुलै 2013मध्ये अतिशय धडाडीचे श्री अशोक डोंगरे साहेब यांची नाशिकमध्ये बदली झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ॲक्सिडेंट कसे कमी करता येतील या अनुषंगाने आम्ही काम करण्याचे प्रयत्न सुरू केले। त्या दरम्यान असे लक्षात आले की या ठिकाणी पॉवर प्रेसेस असल्यामुळे प्रथमतः आपण पॉवर प्रेसचे ॲक्सिडेंट कसे कमी होतील या अनुषंगाने प्रयत्न करू आणि आम्ही तात्काळ त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पॉवर प्रेसचे ॲक्सिडेंट कमी होण्यासाठी एक सेमिनार आयोजित केला। हा सेमिनार आयोजित केल्यानंतर लगेचच दुसऱ्या महिन्यामध्ये आमच्या लक्षामध्ये आलं की माझ्या कारखान्यामध्ये ॲक्सिडेंटच्या संदर्भात, स्पेशली पॉवर प्रेसच्या संदर्भात येणारी ॲक्सिडेंट रिपोर्ट्स हे कमी झाली। याचाच अर्थ असा की जोपर्यंत तुम्ही कामगारांना प्रशिक्षित करत नाही, कारखानदारांना विशेष करून माहिती देत नाही, तोपर्यंत हे कारखान्यातील अपघात कमी होत नाहीत। दरम्यानच्या कालामध्ये डोंगरे साहेबांचा जो इतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम केलेल्याचा अनुभव आहे, मार्गची विशेषतः स्थापना, त्या मार्गची स्थापना लक्षात घेऊन डोंगरे साहेबांनी या नाशिक विभागामध्ये विविध 6 मार्ग स्थापन केले आणि अतिशय या ठिकाणी काम करणारे माझे सहकारी दहीपळे आहेत, पाटील आहेत, आडे मॅडम आहेत, या सर्वांच्या मदतीने अतिशय चांगल्या प्रकारे आमच्याकडून त्यांनी काम करून घेतलं। एक सांगायला मला अतिशय आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की सुदैवानं मला जळगाव येथे काम करण्याची संधी मिळाली, कारण जळगावमधील एका अधिकाऱ्यांची मुंबई येथे बदली झाली। जेव्हा आम्ही जळगावला रुजू झालो
तेव्हा नाशिकमध्ये असलेली जी अनुभवाची शिदोरी होती, डोंगरे साहेबांनी जे आम्हाला ज्ञान दिलं होतं, त्या अनुषंगानं तात्काळ जळगावमध्ये जाऊन सुद्धा मी अतिशय एक चांगल्या प्रकारची मार्गची स्थापना केली. त्याचा फायदा हा झाला की जळगावमध्ये सुद्धा अपघातांचं प्रमाण कमी झालं, 2 कारखान्यांमध्ये संवाद वाढले, ते एकमेकांचे मित्र झाले. अशा प्रकारे या मार्गच्या माध्यमातून बऱ्याचशापैकी आम्ही अपघात कसे कमी होतील या प्रकारे मार्गच्या माध्यमातून जळगाव येथे सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात अपघातांचं प्रमाण कमी झालेलं आहे. माझी अपेक्षा ही आहे की सध्या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संयंत्र येत आहेत, त्या अनुषंगानं वेगवेगळ्या प्रकारची सुरक्षा साधनं कामगारांना वापरावी लागणार आहेत. त्याची माहिती जी आहे कारखानदारांना आणि कामगारांना व्हावी, या अनुषंगानं नाशिक कार्यालयामध्ये जे गॅलरी आज आम्ही स्थापित केली आहे त्याचा फायदा नक्कीच सर्व कामगार आणि कारखानदार होईल अशी अपेक्षा आहे, जेणेकरून मला पुढील भविष्यामध्ये एकाही कारखान्यामध्ये घडलेला अपघाताची चौकशी करावी लागणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. आणि कुठल्याही कारखान्यामध्ये भविष्यामध्ये अपघात होऊ नये अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी राम दैफळे, औद्योगिक सुरक्षा संचालनालय या विभागामध्ये मी सहाय्यक संचालक म्हणून 12/11/2007 रोजी अहमदनगर कार्यालयात रुजू झालो. तिथे कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर माझी 22/5/2012 रोजी नाशिक विभागामध्ये नाशिक येथे उपसंचालक या पदावर बढतीमुळे बदली झाली. त्या दिवसापासून मी नाशिक कार्यालयात उपसंचालक या पदावर कार्यरत आहे. माझ्याकडे धुळे जिल्ह्याचा देखील अतिरिक्त कार्यभार आहे. तर इथे काम करत असताना सुरुवातीला अपघाताचं प्रमाण जे होतं ते खूप जास्त होतं आणि असं वाटायचं की एक इन्क्वायरी केली, त्याची काय जी प्रोसेस आहे ती कंप्लीट केल्यानंतर परत दुसरं, तर असं वाटायचं की हे अपघाताची चौकशी आणि हेच करत राहायचं का. पण आमचे जे सहसंचालक श्री मान्य डोंगरे साहेब हे 22 जुलै 2013 रोजी नाशिक विभागामध्ये आल्यानंतर त्यांनी जो इथे हे सुरू केलेलं आहे की जी आपल्या संतांनी सांगितलेलं आहे की एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत, आणि आमचे ज्या विभागाचे संचालक आहेत माननीय श्री मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार मार्ग जे आपल्या संतांनी सांगितलं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत, तर मार्ग काय आहे. मार्ग म्युच्युअल एड रिस्पॉन्स ग्रुप, परस्पर सहाय्य गट. म्हणजेच काय की जे इंडस्ट्रीयल पॉकेट आहेत त्या इंडस्ट्रीयल पॉकेटमधील कारखानदारांनी एकत्र यायचं आणि जे आपली संकल्पना आहे एकमेकास सहाय्य करू आणि आम्हाला जो संदेश द्यायचा आहे म्हणजे सगळे एकत्र आल्यानंतर जे सांगायचं आहे आणि तिथे जो म्हणजे पब्लिकमध्ये जो संदेश जातो, जाणीव जागृतीचा जो कार्यक्रम आहे तो मान्य डोंगरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. आत्तापर्यंत या नाशिक जिल्ह्यामध्ये 25 मॉक ड्रिल झालेले आहेत आणि तसेच हे जे आहे हे मार्ग अंतर्गत कार्यक्रम चालू आहे. तसंच दुसरं जे आहे ते 3 विविध विषयावर सेमिनार झालेले आहेत. म्हणजे नाशिक हे ऑटोमोबाईल हब आहे आणि त्यासाठी प्रेस मशीनचा वापर होतो आणि प्रेस मशीनमध्ये अपघात व्हायचे प्रमाण जास्त होते. त्यामुळं आम्ही इथली जी औद्योगिक संघटना आहे निमाच्या मदतीने कारखानदारांसाठी प्रेस सेफ्टी आणि मशीन गार्डनिंग या विषयावर एक हाफ डे सेमिनार घेतलेला आहे. त्यानंतर दुसरा जो सेमिनार घेतला तो फायर सेफ्टी ॲक्ट. तिसरा सेमिनार झाला क्लोरीनवर, म्हणजे क्लोरीन किती धोकादायक आहे, तो फ्रेंडली कसा यूज होऊ शकतो किंवा लिकेज झाला तर तो कसा कंट्रोलमध्ये आणला पाहिजे आणि जर इमर्जन्सी झालीच तर ती कशी कंट्रोल करता येईल. आणि या विभागाचं जे काम आहे
की शून्य अपघात ह्याचं जे ध्येय आहे आमच्या संचालनालयाचं, त्यासाठी आम्ही माननीय आमचे सहसंचालक श्री डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. आणि त्यांचं जे काम करण्याचा स्टॅमिना आहे, त्यांचा जो उत्साह आहे, त्यांच्याकडे जो अनुभवाचा साठा आहे, तो आम्हाला भरपूर मदत करत आहेत आणि त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. साहेबांकडे बघून कामाचा कधीही कंटाळा येत नाही. आणि आजच्या दिवशी, आज म्हणजे 7/2/2014 हा औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचालनालयाच्या इतिहासामध्ये एक ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. त्याचे कारण असे की आज नाशिक कार्यालयामध्ये एक पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजेच वैयक्तिक सुरक्षा साधनांची गॅलरी ही म्हणजे कायमस्वरूपी स्थापित केलेली आहे. आणि आमचे जे संचालक आहेत माननीय मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते सकाळी तिचे उद्घाटन झालेले आहे. तसेच आज दुसरा एक कार्यक्रम होता जो की आमचं औद्योगिक सुरक्षा संचालनालय नाशिक विभाग, नाशिक म्युच्युअल एड रिस्पॉन्स ग्रुप आणि जी सामा म्हणून एक सेफ्टी अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन आहे, त्यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व कारखानदारांसाठी नाशिक विभागातील एक दिवसीय भव्य प्रदर्शन आणि सेमिनार आयोजित केलेला होता. त्याला देखील भरभरून प्रतिसाद लाभलेला आहे. आपणाला माहीतच आहे सुरक्षा साधनांचं जीवनामध्ये, कामगारांच्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे. जर सुरक्षा साधनं नसतील तर कदाचित कामगाराचा जीव जाऊ शकतो किंवा त्याला कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकतो. आणि जर का सुरक्षा साधन वापरले तर त्याचं आयुष्य हे किंवा जीवन हे सुरक्षित राहू शकतं. तर आजच्या कार्यक्रमाचा देखील कारखानदारांनी, कामगारांनी भरभरून प्रतिसाद देऊन त्याचा फायदा घेतलेला आहे. आणि आमच्या विभागामध्ये म्हणजे आमच्या कार्यालयामध्ये जी काही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटची कायमस्वरूपी गॅलरी जी स्थापन करण्यात आलेली आहे, त्याचा फायदा जे काही ऑफिसला येतील काही कामानिमित्त कारखानदार असोत, कामगार असोत किंवा कारखान्याचे प्रतिनिधी असोत, मॅनेजर असोत किंवा इतर कुणी असोत, त्यांना देखील याचा फायदा होणार आहे. तर आणि दुसरं असं सांगू इच्छितो की आमच्या ज्या विभागाचं ध्येय आहे शून्य अपघात, आणि त्यासाठी जे काही करावं लागणार आहे त्यासाठी आमचे सहसंचालक माननीय डोंगरे साहेब हे वेळोवेळी मार्गदर्शन करतच आहेत. आणि त्यासाठी माझे इतर सहकारी आहेत नाशिक कार्यालयातील, त्यामध्ये श्री गोरे साहेब उपसंचालक, श्रीमती आडे मॅडम उपसंचालक, तसेच श्री पाटील साहेब सहसंचालक, आणि या कार्यालयात जो ऑफिस स्टाफ आहे ते देखील सर्व कामामध्ये झोकून देऊन काम करत आहेत. आणि जे विभागाचं आमच्या स्वप्न आहे शून्य अपघात, त्याकडे आम्ही वाटचाल करत आहोत. आणि मला खात्री आहे की ही जी काही जाणीव जागृतीची जी लहर आलेली आहे आणि त्या लहरीवर सवार होऊन आम्ही ती जे काही आमच्या विभागानं आम्हाला ध्येय दिलेलं आहे ते निश्चितपणे पूर्ण करू याची मी आज रोजी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी श्रीमती अंजली आडे, उपसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग नाशिक. मी या कार्यालयाला 22 ऑक्टोबर 2007मध्ये जॉईन केलं आहे. त्याच्यानंतर 4 वर्षानंतर 2012मध्ये माझं प्रमोशन झालं ॲज अ डेप्युटी डायरेक्टर, आणि मी 2012पासून ॲज अ डेप्युटी डायरेक्टर म्हणून या कार्यालयात कार्यरत आहे. आम्ही काम आधी पण केले, ॲक्सिडेंट इन्क्वायरीज आधी पण केल्या. ॲक्सिडेंट आधी व्हायचे, आम्ही तिथे जायचो, इन्क्वायरी करायचे आणि जी पुढील प्रोसेस आहे ती करायचो. त्याच्यामुळे ॲक्सिडेंट जे होत होते ते होतच राहिले. पण आता डोंगरे साहेबांनी 22 जुलैला जेव्हापासून चार्ज घेतलेला आहे
तेव्हापासून साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी लोकांना जागृत करण्याचं काम जे सुरू केलेलं आहे, त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी झालेले आहे. आजचा जो आपला सेफ्टीचा सेमिनार आणि फॉलिंग फ्रॉम हाईटबद्दल जो सेमिनार झाला, त्याच्यात इतक्या प्रचंडतेने लोक आले, म्हणजे लोक तयार आहेत जागृत होण्यासाठी, त्याचं महत्त्व समजून घेण्यासाठी. आणि जागृत लोकांसोबत आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला जास्त मेहनत घ्यावी नाही लागत. ते लोक ऑलरेडी अंडरस्टँड असतात, त्यांना सांगितलं की ते समजतं आणि त्याचंही त्यांना महत्त्व असतं. त्याच्यामुळे काम करण्यात एक आवड निर्माण झालेली आहे. आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली माझा असं ठाम विश्वास आहे की कुठल्याही गोष्टीला प्रॉपर गायडन्स असेल, मार्गदर्शन असेल तर ती काम सक्सेसकडे जाते आणि त्या गोष्टीला सक्सेस हा मिळतोच. लोक जागृत असली की आपल्याला तेवढी मेहनत करावी नाही लागत. आपल्याला जे सांगायचं असतं ते त्यांना पटकन समजतं आणि काम करणं हे सोयीचं जातं. आणि आपल्याला कोणाला प्रेशराईज करावं लागत नाही की तुम्ही ह्या गोष्टी कराव्यात. ते ऑलरेडी ते अंडरस्टँड असल्यामुळे आपल्याला पटकन तिकडून रिस्पॉन्स मिळतो. आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे असतात सेफ्टीच्या बाबतीने ते लोक ते पटकन करायला तयार होतात. आणि माझं असं ठाम मत आहे की कुठल्याही गोष्टीला प्रॉपर गायडन्स, मार्गदर्शन मिळालं ती गोष्ट सक्सेसकडेही डेफिनेटली जाते. थँक्यू. नमस्कार, मी प्रवीण पाटील, सहाय्यक संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग नाशिक. मी ऑगस्ट 2012मध्ये सहाय्यक संचालक या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे निवड होऊन नाशिक येथे रुजू झालो. त्यानंतर म्हणजे त्याआधी माझी कल्पना अशी होती की या कार्यालयाचं काम फक्त फॅक्टरीज ॲक्ट 1948 याचं एन्फोर्समेंट करणं एवढंच आहे आणि म्हणजे ऑन पेपर एन्फोर्समेंट हेच आमचं काम आहे. परंतु जुलै 2013मध्ये माननीय श्री डोंगरे साहेब सहसंचालक म्हणून आमच्या इथं रुजू झाले. त्यानंतर त्यांनी आमची संकल्पनाच बदलून टाकली. त्यांनी एन्फोर्समेंट हे आमचं काम जरी असलं तरी एन्फोर्समेंट करण्याबरोबरच जर आपण जनजागृती केली आणि सुरक्षिततेविषयी लोकांमध्ये आपणहून सवय लावून घेण्याची प्रवृत्ती जागृत केली तर त्याचे रिझल्ट्स आपल्याला दिसतील असा त्यांना ठाम विश्वास होता. त्याप्रमाणे त्यांनी जुलैमध्ये आल्याच आमच्या म्हणजे मीटिंगमध्ये त्या अनुषंगाने आम्हाला कामं करण्यास प्रवृत्त केलं. आणि आश्चर्य असंच म्हणजे त्याचा रिझल्ट असा मिळाला आम्हाला की अपघाताचं प्रमाण हळूहळू कमी झालं आणि कामगार हा केंद्रबिंदू मानून आपण त्या पद्धतीने जर काम केलं तर कामगाराची सुरक्षितता आणि आरोग्य राखणं हे जे आमच्या विभागाचं मुख्य काम आहे ते आपण सहजपणे शक्य करू शकतो हे लक्षात आलं. माननीय डोंगरे साहेबांनी आमच्यात जी संकल्पना रुजवली की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर आणि आपण मुळावरच जर हात घातला तर कुठलाही प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होऊ शकतो याचं आम्हाला त्यांनी बाळकडू दिलं. त्या दिशेने आम्ही गेल्या 6 महिन्यापासून कार्यरत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आज जे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं त्याच्यात वर्किंग ॲट हाईट हा एक महत्त्वाचा इश्यू होता की ज्यामुळे उंचीवर काम करताना जे अपघात होतात त्याच्यात प्राणघातक अपघातांचं प्रमाण बऱ्यापैकी असतं. ते होऊच नये या संदर्भात उद्योजक बांधवांमध्ये तसेच कामगारांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी हा या कार्यक्रमामागचा मूळ उद्देश होता. त्याबद्दल म्हणजे त्या ठिकाणी लाईव्ह डेमोसुद्धा सादर करण्यात आला. त्याचप्रमाणे आमच्या इथं नाशिक कार्यालयात PP गॅलरी म्हणजे सुरक्षा साधनांचं दालन आज माननीय श्री V. मोरे साहेब यांच्या हस्ते सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे आणि त्याचा लाभ कुठलाही उद्योजक, कामगार बंधू किंवा सामान्य माणूससुद्धा घेऊ शकतो आणि ते दालन सर्वांसाठी ऑफिस अवर्समध्ये खुले असणार आहे. आम्हाला सरांनी हिरो म्हटलं आहे 0 ॲक्सिडेंट या गोलसाठी आणि तो गोल आम्ही अचीव करून राहू याची आम्ही आज साहेबांना ग्वाही देतो. तसेच माझ्या कार्यालयात उपसंचालक म्हणून कार्यरत असलेले श्री देविदास गोरे साहेब, उपसंचालक श्री राम दैफळे साहेब आणि उपसंचालक श्रीमती आळे मॅडम यांचं वेळोवेळी जे मार्गदर्शन मिळतं त्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन 0 ॲक्सिडेंट ह्या आमच्या विभागाचं जे ध्येय आहे ते आम्ही मिळवूच अशी मी डोंगरे साहेबांना आज इथं ग्वाही देतो. Today, safety is one of the most important things in any industry.
It's one that can make or break an industry. At Nasik, we have a complex of many big industries and medium scale, small scale, and that is very important that all these industries come together to make a very safe environment. Today in Nasik, we have initiated what we call the Mutual Aid Response Group, where we look at all these industries coming together, sharing their best practices, sharing their resources in times of need. Today we had one of the fourth event of Mutual Aid Response Group, where we focused basically on working on height, working on fragile roof, what are the different types of personal protective equipments available in the market, what is the right one to choose, what is the right one to procure. The event was very apt. We had around 14-15 stalls with an outreach of about 500 plus people coming to the exhibition. The conference was well attended. To me, safety is an approach. It's a behavior. There are a lot of methodologies today, a lot of systems in place. But unless each one of us are able to look at it differently, are able to be good observers, have good habits, then only we can have a good, safe working place. I must say that today in Nasik, in a very short span of time, 4 months, we have reduced the injuries by 50+%. Thank you.